डाएट आणि फास्टिंग हे पूर्णपणे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर मी निश्चित सांगेन की याचा खरंच फायदा होतो. PCOD, थायरॉईड आणि हार्मोनल इम्बॅलन्ससाठी बऱ्यापैकी फायदा होतो. समजा आता मी 16 तास किंवा 18 तास फास्टिंग केले आणि त्यानंतर मी उपाशी पोटी जर जिमला किंवा ट्रेनिंगला जात असेल तर ते कितपत योग्य आहे किंवा रिस्की आहे किंवा कशा पद्धतीने? पण मग काही दिवसांनी पुन्हा व्यवस्थित खायला लागलो तर वजन वाढणार आहे. त्याला योयो इफेक्ट म्हणतो. आणि मला वाटतं बऱ्याच सेलिब्रिटीजने वगैरे ते घेऊन वजन कमी केलं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की अरे हे मी घ्यायला हरकत नाही. नमस्कार मित्रांनो, आयुष्याचा खजिना पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजकाल आपण सतत वेट लॉस, मग त्यासाठी डाएट या शब्दाबद्दल भरपूर ऐकतो आणि यावरच सखोल चर्चा करण्यासाठी, याबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती देण्यासाठी आजच्या आपल्या गेस्ट आहेत डायटिशियन चैताली आहेर. चैताली मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद अमृता. मला इथे बोलवल्याबद्दल मी खुश आहे, कारण मला ज्या विषयावर बोलायचा आहे तो सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. अगदी. त्यामुळे मी तुझे आभार मानते. खरं तर आम्हाला पण खूप आनंद होतोय, कारण की डाएट म्हटलं की लोकांच्या मनात खूप कन्फ्युजन आहे असं मला वाटतं आणि ते कन्फ्युजन आम्हाला नक्कीच आज दूर होईल अशी आशा आहे आणि नक्कीच ते होणार आहे. जेव्हा आम्ही तुमचे व्हिडिओज बघितले तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की तुमचा फोकस हा सस्टेनेबल लाईफस्टाईल, इंडियन डाएट याला धरून खूप आहे, वेलनेसबद्दल आहे. तर आजची चर्चा आपण अशीच करूयात की इंडियन डाएट करून ते कसं सस्टेनेबल लाईफस्टाईलमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करता येतील. सो यावरच आपण चर्चा करणार आहोत. आता सगळ्यात आधी बोलायचं म्हणलं तर डाएट म्हणलं की सगळ्यात आधी डोक्यामध्ये येतं म्हणजे फास्टिंग. आणि आजकाल आपण फास्टिंगबद्दल खूप ऐकतो, म्हणजे लोक 16 तास फास्टिंग, 18 तास फास्टिंग, मग 1 मील अ डे, अशा खूप गोष्टी आहेत, खूप संकल्पना आहेत. पण याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये आम्हाला काय सांगू शकता? म्हणजे हे जे 16 तास किंवा 18 तासाचं फास्टिंग आहे, ते प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार वेगवेगळं डिफर करू शकतं का? म्हणजे याचा जो परिणाम होणार आहे तो. आणि दुसरा प्रश्न याच्या सोबतच जोडून असा मला विचारायचा आहे की विमेन्स म्हणजे आपल्याला जे पिरियड्स असतील, PCOS, PCOD, मग या संदर्भात किंवा असे जर काही प्रॉब्लेम्स असतील आणि अशा ह्याच्यामध्ये फास्टिंग कसं करावं, कसं हेल्दी राहील? आता तसं पाहायला गेलं तर अमृता, डाएट आणि फास्टिंग हे पूर्णपणे विरुद्धार्थी शब्द आहेत. अच्छा. डाएट म्हणजे आपण काय खातोय, काय आहार घेतोय ते, आणि फास्टिंग म्हणजे आपण काय नाही खात नाही आहोत, खात. त्यावेळी बरोबर. आपण फास्ट करतोय. तर याला फास्टिंगपेक्षा इंटरमिटंट फास्टिंग असं म्हणतात, हो. की ज्यामध्ये ठराविक कालावधीसाठी आपण पूर्णपणे फास्टिंग करतो. आपण काही खात नाही, पाणी घेत राहतो, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी विदाऊट शुगर, की ज्यामधून काही कॅलरीज जाणार नाही, तसं करतो फास्टिंगमध्ये. आणि त्यानंतर फेस्टिंगमध्ये आपण खायचं असतं किंवा त्याला इटिंग विंडो म्हणतात. ओके. तर यामध्ये जसं तू म्हणालीस की 16-8, पुन्हा 18-6, अगदी 20-4, 22-6, त्याच्यानंतर यामध्ये एक्सटेंडिंग फास्टिंग हा सुद्धा प्रकार येतो, ज्यामध्ये 36 तास, त्याच्यानंतर 48 तास, 72 तास, 5 दिवस अशा पद्धतीने सुद्धा लोक फास्टिंग करतात. पण त्याला डाएट म्हणण्याऐवजी मी त्याला लाईफस्टाईल म्हणेन, कारण ती एक पद्धती आहे की ज्यामध्ये तुम्हाला फास्टिंग करून तुमचं इन्स्युलिन स्पाइक्स कमी करतो आपण, जेणेकरून तुमचे जे स्टोअर्ड फॅट्स आहेत ते वापरले जातात याच्यामध्ये. असं होतं. बऱ्याचदा लोकांना वाटतं की फास्टिंग करायचं म्हणजे उपवास वगैरे अशा पद्धतीचं काही. तर हे तसं नसून तुमच्या शरीरामध्ये ऑटोफॅजी म्हणजे जे तुमचे स्टोअर्ड फॅट्स आहेत ते तुमच्या शरीरामध्ये वापरले जाणे ऊर्जा म्हणून, एनर्जी म्हणून, किटॉन्सच्या स्वरूपात, त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग असं म्हणतो. ओके. तर हे प्रत्येकालाच जमेल असं नाही किंवा प्रत्येकाच्याच शरीराला सूट होईल असं नाही. सुरुवातीला तुम्हाला ॲसिडिटी, पित्त वगैरेचा त्रास होतो, डिहायड्रेशन होऊ शकतं आणि इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स सुद्धा होऊ शकतो. मग त्यामुळे तुम्ही जेव्हा हे सुरू करणार असाल, तुमच्या न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियनच्या सल्ल्याने सुरू करा. आणि एकदम अगदीच लगेचच तुम्ही 20-4 किंवा 2 दिवसांचं फास्टिंग अशी उडी न मारता
14 तासांच्या फास्टिंगने सुरू करा, 12 तासांच्या फास्टिंगने सुरू करा, मग 16-8ने सुरुवात करा. याच्यामध्ये 16 तासामध्ये तुम्हाला काही खायचं नाहीये, 8 तास मात्र तुम्हाला खायचं आहे. मग आता मी 16 तास फास्टिंग केलंय म्हटलं की मी 8 तासामध्ये अरे यार मी आता जे खूप पाहिजे खाऊन ते घेते. खाऊ शकतो, असं नाही करायचंय. त्यातही आपल्याला हेल्दी ऑप्शन्स ठेवायचे आहे. पुन्हा जेव्हा तुम्ही फास्ट तोडता, जेव्हा तुम्ही खायला सुरुवात करता, इटिंग विंडो सुरू करता, त्यावेळी काय खाताय, कशाने सुरुवात करताय त्याला देखील महत्त्व आहे. नाहीतर एकदम नॉशिया किंवा तुम्हाला अपचन होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर इंटरमिटंट फास्टिंग हे नक्कीच सस्टेनेबल आहे. पण ते तुम्ही त्यात ब्रेक घेत करत राहिलात तर जास्त चांगलं आहे. जसं महिनाभर केलं, 2 महिने केलं, 3 महिने केलं आणि मग पुन्हा तुम्ही थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे ठेवलात, असं केलं तरी चालतं. पण ते प्रत्येकालाच शक्य होईल असं नाहीये. त्यामुळे मी शक्यतो प्रत्येकाला एक 4 to 5 मील्सचा डाएट ठेवणं जास्त चांगलं राहील असं सांगेन. आणि जसं तू म्हणाली की महिलांच्या आरोग्यासाठी हे कितपत योग्य आहे, तर मी निश्चित सांगेन की याचा खरंच फायदा होतो. PCOD, थायरॉईड आणि हार्मोनल इम्बॅलन्ससाठी बऱ्यापैकी फायदा होतो. आता बरेच डॉक्टर्स सांगतात की हे करायला नाही पाहिजे किंवा आपल्याकडे ब्रेकफास्ट इज द किंग अशी जनरली एक संकल्पना आहे. तर ती चांगलीच आहे, प्रश्नच नाहीये त्यात. पण जर तुम्ही फास्टिंग करत असाल तर मात्र तुम्हाला सगळं काळजीपूर्वक प्लॅन करूनच करावं लागेल. कारण डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस आहेत. भरपूर पाणी प्यावं लागतं आणि मग त्यासाठी तुम्हाला बाकीचे काही त्याच्याबरोबरीने काही सप्लिमेंट्स वगैरे काही कमी पडू नये शरीरात, याकडे देखील लक्ष ठेवावं लागतं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे या बाबतीत की कॅलरीज कमी होतात आपल्या, त्यामुळे वजन कमी होतं. हेही खरं आहे. मात्र त्याच वेळी जर तुम्ही कंटिन्युअस काही दिवसांसाठी कराल, 16-8 म्हणा किंवा 20-4, 18-6, तर याच्यामध्ये ऑटोफॅजी सुरू होऊन तुमच्या शरीरातल्या फॅट सेल्स यूज होऊन तुमचा वजन कमी व्हायला मदत होते आणि तुमची एनर्जी चांगल्या पद्धतीने राहते. तर करायला काही हरकत नाहीये. मात्र त्यासाठी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे असं मी नक्की सांगेन. बरोबर. तर मला विचारायचं होतं की ह्याच्यामध्ये आपण जसं म्हणलं की स्पेशली वेट लॉस करण्यासाठी डाएटचा भाग येतो आणि फास्टिंगचा पण वेट लॉससाठी. तर हे फास्टिंग चालू असताना समजा आता मी 16 तास किंवा 18 तास फास्टिंग केले आणि त्यानंतर मी उपाशीपोटी जर जिमला किंवा ट्रेनिंगला जात असेल, तर ते कितपत योग्य आहे किंवा रिस्की आहे किंवा कशा पद्धतीने? काय सांगाल? तुम्ही तुमची जी जिमची ॲक्टिव्हिटी आहे किंवा एक्सरसाइज आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्यावर हे अवलंबून आहे. तुम्ही जर वॉक घेणार असाल आणि बरोबर पाणी ठेवलंत, तर मला वाटतं फारसा काही त्रास होत नाही. मात्र जेव्हा तुम्ही इतर वेळी तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग नाही करत आहात आणि तुम्ही फक्त जिम वगैरे जे रेग्युलर करताय आणि अशा वेळी अचानक तुम्ही काही न खाता उपाशीपोटी जिमला जाल, तर कदाचित डिहायड्रेशन होऊन चक्कर येण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जास्त रनिंग केलं तिथे ट्रेडमिलवर किंवा तुम्ही हाय इंटेन्सिटीचं काही केलं, त्याच्यामध्ये व्यायाम केला किंवा जास्त एक्सरसाइज, जास्त वजन उचललं, तर ऑफकोर्स अचानक शुगर लो होऊन तुम्हाला चक्कर येऊ शकते. तर मी असं सजेस्ट करेन की उपाशीपोटी व्यायाम करण्याऐवजी एखादं फळ खाऊन तुम्ही गेलात तर जास्त चांगलं राहील. मूठभर ड्रायफ्रुट्स खा, ते चांगले राहतील. एवढं जरी केलं तर म्हणजे फक्त चहा पिऊन मी जातो असं करण्याऐवजी एखादं फळ खाणं कधी हितकारक आहे, नाही का? बरोबर आहे. आता वेट लॉसच्याच बद्दल आपण बोलतोय, सो म्हणून एक प्रश्न असा होता की वेट लॉस करताना कुठले फूड आपण खायला पाहिजे, कुठले नाही खायला पाहिजे, याबद्दल पण बरेचसे कन्फ्युजन आहे. तर तुमच्या मते तुम्ही कुठल्या इंडियन डाएटला प्रेफरन्स देता वेट लॉससाठी स्पेसिफिकली, ते जाणून घ्यायला आवडेल. माझं असं म्हणणं आहे की जेव्हाही तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, तो घाईघाईने न करता त्याच्यावर कन्सिस्टन्सीने काम करून जर केलं तर जास्त फायदा होतो. म्हणजे तुमचा ज्याला आपण यो-यो इफेक्ट म्हणतो की मी अगदी कमी खाल्लं आता आणि मग माझं वजन कमी झालं. पण मग काही दिवसांनी पुन्हा व्यवस्थित खायला लागलो तर वजन वाढणार आहे. त्याला यो-यो इफेक्ट म्हणतो. त्यापेक्षा आपण एक मधला मार्ग निवडून आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं खात राहिलो तर नक्कीच वेट लॉस तर होतो किंवा तुमचं जे काही आहे वेट ते मेंटेन राहतं. आणि माझं असं म्हणणं आहे की जे अवेलेबल आहे ते खाणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे की बऱ्याचदा असं होतं, मी बघितलं आहे की आम्हाला डाएट करायचं आहे म्हटलं की आपण काहीतरी वेगळे सुपर फूड्स आणि इतर गोष्टी करायला बघतो. तर ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी असं सांगेन की तुम्ही जे घरचं खाणं आहे ते खाऊ द्या, ते व्यवस्थित खात राहा आणि
ते तुम्ही व्यवस्थित जर त्यामध्ये तुम्ही बदल केलेत, तर त्याचा वेट लॉससाठी फायदा होईल. म्हणजे रोजचं जे जेवण आहे, तुमची भाकरी आहे, भाजी आहे, पोळी आहे, भात आहे, वरण आहे, हे राहूच द्या तुम्ही व्यवस्थित. ओके. फक्त तुम्हाला त्यातल्या कॅलरीज थोड्याशा कमी कशा करता येईल, फायबर्स कसे वाढवता येईल आणि प्रोटीन्स कसे वाढवता येईल, याकडे लक्ष द्या आणि कॅलरीज कमी ठेवा. दिवसाच्या कॅलरीजपेक्षा तुम्ही आठवड्याच्या कॅलरीजवर जर व्यवस्थित मेंटेन केलं, लक्ष ठेवलं, तर त्याचा जास्त फायदा होतो. याला कारण असं, की 5 दिवस आपण अगदी छान सोमवार ते शुक्रवार छान अगदी सगळं फॉलो करतो आणि मग शनिवार, रविवार आला की सगळं गडबडतं. चीट डे. तर मी सांगेन, की त्यामुळे तुम्ही आठवड्याच्या कॅलरीज व्यवस्थित जर मेंटेन ठेवल्या, तर हळू आणि स्टेडी म्हणजे स्लो अँड स्टेडी वेट लॉस व्हायला सुरुवात होते आणि हे आपल्या घरच्या खाण्यातून पण शक्य आहे. थोड्याशा ॲक्टिव्हिटीज ठेवा, थोडासा व्यायाम ठेवा, चालणं ठेवा. एवढं असलं तर पुरेसं आहे. ओके. मला हे बोलता आता आठवलं, की एक चीट डे अशी पण एक संकल्पना आहे, की मग हे सगळं फास्टिंग सुरू असताना असा चीट डे पाळणं किंवा कितपत ते आम्ही करू शकतो? चीट डे कोणी करावा? ज्यांनी आपलं गोल आता अचीव्ह करण्यापर्यंत आले आहेत, अचीव्ह झालं आहे. अशांसाठी चीट डे योग्य आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही आत्ताच सुरुवात केली आहे आणि जर 3-4 दिवस तुम्ही काहीतरी व्यवस्थित हेल्दी खाताय, सगळं खाताय आणि अचानक मग चौथ्या दिवशी जाऊन तुम्ही पाणीपुरी, भेळपुरी किंवा पावभाजी खाताय, तर मग तुम्ही ज्याही कॅलरीज कमी केल्या होत्या पुन्हा तुम्ही तेवढ्याच घेताय. तर मी सांगेन चीट डे ऐवजी चीट मील असू दे एखादं. ओके. आणि मग त्यानंतर मग दिवसभरामध्ये मात्र मग तुम्ही सगळं व्यवस्थित खा. नाहीतर काय होतं, आता काय सकाळी मी म्हणजे पावभाजी खाल्लीच आहे किंवा बाहेरचं काहीतरी खाल्लंय, वडा सांबार खाल्लंय किंवा काहीतरी खाल्लंय, तर आता जाऊ दे. आता दिवसभर मी सगळं बाहेरचंच खातो किंवा दिवसभर मी चीटच करतो, मी गोडच खातो, असं म्हटलं की मग तो चीट डे होऊन जातो. तर चीट डेला आपण चीट मीलपर्यंत जर ठेवलं, तेवढं लिमिट ठेवलं, तर मला वाटतं फायदा नक्कीच होईल. ओके. अनेक लोक असं मानतात, की म्हणजे म्हणतात, की ते हेल्दी खातात, पण तरी सुद्धा वजन कमी होत नाही. आम्ही खूप हेल्दी डाएट करतो, पण वजन कमी होत नाही. तर तुमच्या मते इंडियन डाएटमध्ये अशा कुठल्या हिडन चुका आहेत का, की ज्याच्यामुळे असं होतंय वारंवार, की इंडियन डाएट करून सुद्धा वजन कमी मात्र होत नाही? प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीवर पण अवलंबून असतं बऱ्याचशा गोष्टी, की आम्ही हेल्दी खातो तरी देखील वजन कमी होत नाही. यामागे तुम्हाला कदाचित थायरॉईड असू शकतो, पी-सी-ओ-डी असू शकतो किंवा आणखीन काही त्रास असू शकतात. त्यामुळे सुद्धा तुमचं वजन हालत नसेल, हेही कारण असू शकतं. आणि जसं तू म्हणालीस, की काही हिडन चुका असू शकतात का? की जेणेकरून वजन आपल्याला कळतंय, की वजन वाढतंय म्हणजे मी फारसं काही वेगळं खात नाहीये, तरी देखील माझं वजन कमी होत नाहीये, असं का होतंय? तर याला कारण आहे, की आपण जे खातो त्यामध्ये बऱ्याचदा कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. भारतीय आहार पद्धतीमध्ये कार्बोहायड्रेट्स खाण्याचे जास्त सवय आहे आपल्याला आधीपासून. ज्याच्यामध्ये धान्य, की जसं चपाती झाली, त्याच्यानंतर भाकरी झाली, भात झालं, हे सगळं असतं. आणि फायबर्स थोडेसे कमी असतात. मी 2 पोळ्या खाल्ल्या आणि भाजी खाल्ली, माझं जेवण झालं. मात्र भाजी तुमची अगदी मी म्हणेन की 50 ग्रॅम देखील नसेल. जर तुम्ही चौघांमध्ये पाव किलो भाजी खाताय, तर मला नाही वाटत की त्यातनं फारसे फायबर्स तुम्हाला मिळत आहेत. तर प्रत्येकाला 25 ते 30 ग्रॅम दिवसाला फायबर्स गेले पाहिजे. एक तेवढं आपण गोल ठेवायचं. त्याच्यानंतर प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, जी तुम्हाला डाळ, उसळी याच्या थ्रू मिळते. पण आपण शक्यतो मग आमटी घेतो. आमटीमध्ये डाळ अगदीच कमी असते आणि पाणी जास्त असतं. तर घट्ट डाळ घ्यायला हरकत नाही. नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं अंडी, ऑमलेट किंवा जे तुम्ही नॉन-व्हेज खात असाल चिकन, फिश, मात्र तेही जास्त न ठेवता त्यावर एक मर्यादा ठेवायची. कारण मसालेदार असेल तर मग काहीच फायदा नाहीये. मग तुम्ही अर्धी चपाती कमी करा. थोडासा भात मी सगळाच भात खाण्याऐवजी मी 4 घास भात खातो. असं करून आपोआप कॅलरीज कमी होतील आणि सॅलडवर जास्त भर द्या. मग सॅलड म्हटलं की काही खूप अगदी वेगळं करायची गरज नाहीये. जे रोजचं तुम्ही आधीपासून खाताय, मुळा आहे, कांदा आहे, काकडी आहे, गाजर आहे, बीट आहे, या गोष्टी तुम्ही वाढवा. त्याने पोट भरायचा प्रयत्न करा आणि मग नक्कीच. मात्र हे लगेच होणार नाही. काही दिवस तुम्ही फॉलो केलं तर मग नक्कीच वजन हलतं. बरोबर आहे. मला हे विचारायचं आहे, की समजा एखाद्या माणसाला आजपासून म्हणजे एकदम बिगिनर लेव्हलला जो आहे, तर त्याला आजपासून जर हे करायचं असेल, फास्टिंग सुरू करायचं असेल, तर त्याने कशा पद्धतीने हळू फास्टिंग सुरू करावं किंवा हे सुरू करण्याआधी असं तुम्हाला वाटतं का, की कुठल्या
इम्पॉर्टंट टेस्ट असतील, की त्या तुम्ही करून घ्या आणि मग तुम्ही फास्टिंग सुरू करा. कारण फास्टिंगने बऱ्याचदा ॲसिडिटी सारखे प्रॉब्लेम्स पण होतात. सो ते कशा पद्धतीने आपण सुरू करावं, एखादा जर एकदम बिगिनर लेव्हलला असेल तर? हां, म्हणजे फास्टिंग की डाएट बद्दल अ, कुठलाही हां, काही सुरू दोन्ही. करायचं हां. असेल तर. हां, तर आता जसं तुम्हाला म्हणालीस की भारतीय आहार पद्धतीमध्ये हो. काही गोष्टी अशा आहेत की ज्याने बऱ्याचदा वजन हालत नाही. तर त्यालाच अनुसरून मी एक पुढे सांगेन की आपल्याकडे इतके सण असतात की हं. प्रत्येक सणाला काही ना काही, या सणाला पुरणपोळी असेल, पुढच्या सणाला श्रीखंड पुरी असेल, त्याच्या पुढच्या सणाला अजून दुसरं काहीतरी हो. असेल, तळलेले पदार्थ असतात. तर ते वजन वाढायला कारणीभूत आहे आणि आपण म्हणतो की आम्ही तर घरचंच तर खातोय. हं. पण घरचं जरी खात असाल तरी त्यामध्ये साखर आहे, पुन्हा बरोबर. तूप आहे, तळलेले पदार्थ आहेत, त्यामुळे वजन वाढतं. हं. आणि जसं तुम्हाला मग डाएट सुरू करायचं म्हटलं, तर आधी या गोष्टी कमी कराव्या लागतील. प्रत्येक ओके. सण तुम्ही गोड खाऊन किंवा फेस्टिंग करून किंवा अगदी छान अगदी पोट अगदी तट्ट होईपर्यंत खाऊनच केलं हं. पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही सण तुमच्या आनंदासाठी साजरे करता आहात, हं. पोटासाठी नाही. हं. तर थोडंफार खाऊन तुम्ही त्याने सुरुवात करा. आधी त्या गोष्टी कमी करा. त्यानंतर आपण घरचं तर खातच असतो, पुन्हा बाहेरचंही खाणं खूप होत असतं. हो. तर आधी आपल्याला ते कमी करावं लागेल. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की मी स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करते, त्यामुळे मी सांगेन शक्यतो, की जेव्हाही तुम्हाला डाएट किंवा हं. फास्टिंग कुठलंही लाईफस्टाईल तुम्हाला सुरू करायची हं. आहे, आहार पद्धती सुरू करायची आहे, तर आधी तुम्ही तुमच्या मेडिकल टेस्ट्स करून घ्या. हं. ते फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती नाही कशाचा त्रास असू शकतो, कुठली बरोबर. व्हिटॅमिन डेफिशियन्सी, न्यूट्रिएंट करेक्ट. डेफिशियन्सी तुम्हाला असू शकते. मग तुम्ही जर ते आधी चेक करून घेतलं, तर तुम्हाला तुमच्या आहारातही त्या पद्धतीने सगळं ॲड ऑन करता येतं. आणि बरोबर. काही सप्लिमेंट्स वगैरेची गरज असेल, काही औषधं सुरू करायची असेल, तर मग डॉक्टर तुम्हाला तशा पद्धतीची औषधं सजेस्ट करून तुम्ही हं. त्याला अनुसरून तुमचा डाएट किंवा फास्टिंग सुरू करू शकता. आणि कुठलीही गोष्ट एकदम करू नये. म्हणजे हं. आपलं कसं असतं, की मी करेन तर 100%च करेन. हं. मग मी पुढच्या सोमवारपासून करतो, मी 1 तारखेपासून करतो. असं करत आपण मग अचानकच त्या दिवशी आपण डाएट म्हणजे मी फक्त सॅलडच खाल्लं आणि सूपच हं. खाल्लं. तर तुमच्या शरीराला सवय नाहीये किंवा बरोबर. तुम्ही एकदमच चहा सोडलात, सगळंच मी साखर बंद केली, तर त्याचे काही ना काही तर साइड इफेक्ट्स दिसणारच आहेत. बरोबर. थोडासा त्रास होईल, पण ह्या गोष्टी एकदम सोडण्यापेक्षा मी सांगेन, की हळू बदल करायचे, तरच ते सस्टेनेबल राहतं आणि आपल्याला वेट लॉस किंवा जे काही तुम्हाला गोल अचीव्ह करायचं आहे, ते अचीव्ह करता येतं. ओके. अ, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, की 80%च पोट भरेपर्यंत जेवणं, ही एक कन्सेप्ट आजकाल ऐकू येते. तर ते कितपत बरोबर आहे? ही कन्सेप्ट आजकालची नाही आहे. ही कन्सेप्ट आपल्या अगदी पूर्वजांपासून चालत आलेली आहे मी हं. सांगेन. कारण मला आठवतं, की माझे आजोबा जेवताना कायम म्हणायचे, की मला जेवढं हवं तेवढं मी घेतो हं. आणि अगदी पोटभर कधीच ते खायचे नाही. थोडीशी तरी जागा शिल्लक राहील असं खायचे. हं. तर हे अगदी योग्य आहे. कारण तुम्ही एकदम खाल तर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर तेवढा लोड येतो हं. आणि तुम्ही काय खाताय त्या पद्धतीने सुद्धा लोड येतो. तुम्ही जर खूप गोड खात असाल, खूप जर तुमच्या खाण्यामध्ये खूप कार्ब्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, तरी देखील तेच होतं, की डायजेस्टिव्ह सिस्टमवर एकदम लोड येतो. तर हं. त्यामुळे ज्याला आपण आणि जर गोड खात असाल किंवा जास्त पटकन पचणारे पदार्थ असेल, तर ते ग्लायसेमिक इंडेक्स असतो. हं. जो ग्लायसेमिक लोड येतो, हं. तो सुद्धा आहे. तर मी तेच सांगेन, की पोटभर अगदी खाण्यापेक्षा तुम्ही थोड्या वेळाने खात राहिलात, हं. तर ते जास्त फायदेशीर आहे. कारण त्याने पचनसंस्था व्यवस्थित राहते. ओके. पचनसंस्था व्यवस्थित राहिली, की तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होणार आहे. हं. मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं, की मग ऑफकोर्स तुमचं जेही खाताय हं. ते ऊर्जा म्हणून वापरलं जाईल शरीरासाठी आणि फॅट्स म्हणून स्टोअर होणार नाही. बरोबर. सो वेट लॉससाठी बऱ्याचदा इंजेक्शन्स घेतले जातात. जसं Ozempic चं नाव आपण ऐकतो. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? हे कितपत योग्य आहे किंवा हे घेतले पाहिजे का? ऑझेम्पिक किंवा तत्सम जी औषधं आहेत, जी इंजेक्शन्स आहेत, ती खरं तर डायबिटीजसाठी वापरली जातात. अच्छा. पण जसं लक्षात आलं लोकांच्या, की याचा वापर वजन कमी करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.
तर त्यावेळी मग हे इंजेक्शन्स वापरात आले. फक्त त्याची मात्रा मला वाटतं थोडीशी जास्त वापरते आणि ऑझेम्पिक या नावाने ते वापरलं जात नाही. दुसऱ्या नावाने त्याचं प्रोडक्शन सुरू केलं गेलं आहे आणि मला वाटतं बऱ्याच सेलिब्रिटीजने वगैरे ते घेऊन वजन कमी केलं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की अरे हे मी घ्यायला हरकत नाही. पण मला वाटतं यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याचे काही साईड इफेक्ट्सही असू शकतात आणि त्याने फास्ट वजन कमी होतं. त्याचेही तुमच्या हृदयाला वगैरे काही त्रास होऊ शकतो. तर पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे करायचं आहे. पण मी सांगेन की त्याऐवजी तुम्ही जर तुमच्या आहार पद्धतीमध्ये, लाईफस्टाईलमध्ये बदल केले, तर तुम्ही ते काही औषधांशिवायही तुम्ही ते सगळं गोल अचीव्ह करू शकता. आणि ज्यांना अगदीच गरज आहे, खूपच ओबीज आहेत, की ज्यामुळे अगदी जीवाचा धोका आहे, अशांसाठी ती औषधं विकसित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे ज्यांना गरज नाहीये त्यांनी सस्टेनेबल लाईफस्टाईल आणि आहार पद्धती वापरूनच वजन कमी करावं, असं एक न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन म्हणून मी सल्ला देईन. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आपण वजन कमी करण्याबद्दलच बोलतोय. सो वजन कमी करताना जेव्हा डाएट केलं जातं किंवा फास्टिंग केली जाते, तेव्हा त्याच्याने वजन तर कमी होतं, पण त्यासोबतच कधी-कधी स्किन प्रॉब्लेम्स किंवा हेअर प्रॉब्लेम सुरू होतात. तर त्यावर त्याच्याशी कसं डील करावं? काय करावं त्यासाठी? हे होऊ नये म्हणून? आपल्या शरीराचं असं आहे की सर्व्हायव्हल इज द इन्स्टिंक्ट, बरोबर. त्यामुळे तुझ्या शरीरामध्ये जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थित चालले पाहिजे खाण्याने. शरीर आधी या गोष्टींकडे लक्ष देतं. त्यामुळे स्किन, हेअर, नेल्स या गोष्टी सगळ्यात शेवटी पोषणासाठी म्हणजे त्यांना सगळ्यात शेवटी पोषण दिलं जातं आपल्या शरीराकडून. मग जेव्हा तुम्ही वजन कमी करता किंवा तुम्ही कमी खातात, तर ऑफकोर्स तसं होतं की न्यूट्रिशन या गोष्टींसाठी जास्त वापरलं जात नाही आणि मग तुमचे केस गळायला सुरुवात होतात किंवा नेल्स तुमचे बिटर थोडेसे दिसायला लागतात. तर मात्र जर तुम्ही योग्य न्यूट्रिशन घेत असाल आणि तुमच्या खाण्यातून तुम्हाला सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात, मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळतात, विटामिन्स मिळतात, डेफिशियन्सी होत नाहीये, तर मला नाही वाटत असा काही प्रॉब्लेम येतो. तुम्ही जेव्हा अगदी काहीतरी क्रॅश डाएट वगैरे करतात त्यावेळी मग हे होतं आणि बऱ्याचदा त्यामध्ये तुमचा मसल लॉस होतो. वजन पटकन कमी होतं, मात्र तुमचा तो मसल लॉस असतो. तुम्हाला वाटतं माझा वेट लॉस होतोय. मग त्यामुळे मग तुमचं डोळ्यांखाली काळं येणं, केस खराब होणं, या सगळ्या गोष्टी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे एकदम घाईघाईने कुठलीही गोष्ट न करता तुम्ही जर व्यवस्थित खात राहिलात, पोटभर खायचं, मात्र तरी देखील कॅलरीज थोड्याशा कमी ठेवल्या, तुम्ही थोडेसे ज्याला आपण कॅलरी डेफिशियंट म्हणतो असे राहिलात, की नक्कीच वजन कमी होतं आणि तुमचे केस, स्किनही उलट ग्लो करायला लागेल, असं मी सांगेन. आपण आता गट हेल्थबद्दल बोलत होतो. तर सध्या हा विषय पण खूप चर्चेत आहे. सो हे प्रीबायोटिक्स किंवा प्रोबायोटिक फूड, फर्मेंटेड फूड हे सगळं कितपत आवश्यक आहे याच्यामध्ये गट हेल्थच्या संदर्भात? आता फर्मेंटेड फूड तर आपण आधीपासूनच खातो. आपल्याकडे इडली, डोसा या सगळ्या गोष्टी असतात. आंबील आहे, त्यानंतर दही, ताक आपल्या जेवणात असतंच. तर ज्यांना गट हेल्थचा खूपच प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना IBS सारखे आजार आहेत, अशांना आपण प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्सची औषधं किंवा गोळ्या घ्यायला सांगतो. तर जर तुम्ही आहारामध्ये जर सगळं घेत राहिलात, आजकाल आता हे त्यामध्ये पुन्हा किमची म्हणा वगैरे हे सुद्धा पदार्थ घेतले जातात. तर काहीच हरकत नाहीये ते घ्यायला. जर तुम्ही ते घरी बनवत असाल किंवा ज्याच्यामध्ये फारसे केमिकल्स नाहीये किंवा जे साठवण्यासाठी त्याच्यामध्ये केमिकल्स वापरले गेले नाहीयेत, प्रिझर्व्हेटिव्हज नाहीयेत, अशा पद्धतीचे प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स घ्यायला हरकत नाही. पण तरी देखील मी सांगेन, की पुन्हा माझं म्हणणं तेच आहे, की आहारातून जेवढं मिळेल तेवढं चांगलं आहे. मग तुम्ही रोजचं जर दही, ताक, आंबील या गोष्टी ठेवल्यात आणि व्यवस्थित जर तुम्ही ते अगदी कांदासुद्धा या गोष्टी जर खात राहिलात, तर नक्कीच फायदा होतो आणि ते तुमच्या शरीरासाठी प्रीबायोटिक, प्रोबायोटिक्स म्हणूनच काम करतात. फक्त तुम्हाला जर जास्त गोड खाल्लं नाही तर म्हणजे टेबल शुगर वगैरे अव्हॉइड केली, तर या पदार्थांचा आपल्या शरीराला जास्त फायदा होऊ शकतो. ओके. डाएट म्हटलं की आपण वेट लॉस बद्दल जास्त बोलतो. पण मला असं वाटतं की वेट गेनमध्ये पण डाएट किती महत्वाचं आहे किंवा त्यामध्ये सुद्धा फास्टिंग करणं गरजेचं असतं का? किंवा किती तासांचं फास्टिंग असावं कमीत कमी?
जनरली वेट लॉस जर म्हणजे वेट लॉस होणं सोपं असतं असं मी म्हणेन आणि जेव्हा वेट गेन करायचं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी जास्त प्रयत्न करावे लागतात बरोबर. कारण त्यात खायचं तुम्हाला जास्त आहे जास्त. आणि वेट गेनमध्ये तुम्ही फास्टिंग वगैरे करून फायदा नाही आहे कारण हं. आधीच तुम्ही कॅलरीज कमी जात असतील कमी. म्हणून तुम्ही कमी खाताय. त्यामध्ये तुम्हाला पुन्हा तुम्हाला हायपोथायरॉईड वगैरे आहे की काय हे पण चेकअप करून घेतलं पाहिजे. हं. वजन वाढत का नाहीये त्याला ते कारण असू शकतं. आयर्न लेव्हल्स तुमच्या जर कमी असतील, हिमोग्लोबिन कमी असेल, तर तुमच्या अन्नावरची वासना उडते आणि तुम्हाला खाल्लं जात नाही आणि तुमचं वजन कमी होत जातं. हं. तर तुम्ही मग फक्त खाऊनच वजन वाढवतो म्हणाल तर तसं होत नाही. तर त्याआधी व्यवस्थित मेडिकल चेकअप करून घ्या. हं. नक्की काय कारण आहे ते माहिती पाहिजे हं. आणि मग नंतर तुमच्या आहार पद्धतीमध्ये तसे तुम्ही बदल करा आणि नक्कीच तुमचं वजन वाढायला मदत होईल. पण फास्टिंग करून होणार नाही. तुम्हाला थोडा वेळाने तुमच्या कॅलरीज घेत राहणं गरजेचं असतं. तर वजन वाढेल. नाहीतर मग तुम्ही फास्टिंग करून उपयोग नाही. पण मग पुन्हा वजन वाढवायचं म्हटलं, की "अरे, हा तर काय बारीकच आहे, मग काही खाल्लं तरी चालतं." हो. असं नाहीये. हं. तुम्ही जर योग्य प्रोटीन्स ठेवले, तुमच्यामध्ये योग्य कार्बोहायड्रेट्स ठेवले, हं. तर नक्कीच वजन वाढेल आणि तळलेले पदार्थ किंवा गोड खूप खाऊ म्हणून वजन वाढेल असं काही नसतं. तर हं. वजन वाढवायचं असेल तर हेल्दी खाऊनच वजन वाढवा असं मी सांगेन. आता मला विचारायचं आहे, की जे 9 to 6 जॉब करतात, जॉब करणारे आहेत, ज्यांना जिमसाठी किंवा वर्कआउटसाठी वेळ नाहीये, हं. त्यांनी त्यांच्या डेली लाईफस्टाईलमध्ये डाएटचा समावेश कसा करावा? हेल्दी राहण्यासाठी? हं. मी असं म्हणेन की 70% तुमचा वेट लॉस, वेट गेन किंवा जे काही आहे हं. ते डाएटवर अवलंबून असतं आणि ओके. 30% तुमच्या ॲक्टिव्हिटीजवर अवलंबून असतं किंवा एक्सरसाइजवर अवलंबून असतं. आजकाल बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही व्यायामासाठी किंवा खरं तर वेळ काढू शकतो. प्रत्येकाने तो वेळ काढायलाच हवा हं. असं मी सांगेन. पण जर तुम्हाला शक्य नसेल हं. तर तुम्ही तुमच्या डाएटवर व्यवस्थित लक्ष द्या. कारण तुमच्या कॅलरीज बर्न होणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जे खात आहात थोडंसं तुम्ही कॅलरी डेफिशियंट राहा, थोडंसं कमी खा. मग त्यामुळे आपसुकच तुमच्या फॅट गेन होणार नाही आणि जर तुम्हाला व्यायाम शक्य नाहीये, हं. तर जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तर एक दर तासाला तुम्ही उठून ऑफिसमध्ये एक चक्कर मारा. तुम्ही कुठलंही काही खाल्लं, एक मील घेतलं म्हणजे तुमचा चहा जरी झाला, हं. तरी तुम्ही 10 मिनिट जरी चकरा मारल्या. त्यानंतर तुमच्या ब्रेकफास्टनंतर तुम्ही 10 मिनिट चकरा मारा. तुमचे काही कॉल्स असतील, हं. ते तुम्ही चालत पूर्ण करा हं. किंवा तुम्ही जिन्यांचा वापर करा कॉल्स करताना. हं. जे प्रत्येक खाण्यानंतर जरी तुम्ही 10 मिनिटाचा वॉक घेतला, तर 4 वेळा तुम्ही 40 मिनिट दिवसभरात चालताय असं मी हं. म्हणेन. बरं नाही 10 मिनिट तर 7 ते 8 मिनिट जरी केलंत तरी पुरेसं आहे आणि बैठं काम असेल तर तुम्ही दर तासाला थोडंसं उठून बसा, थोडेसे स्ट्रेचेस करा. तुम्हाला घरी 5च मिनिट वेळ आहे, तर 5 मिनिटामध्ये तुम्ही काही सूर्यनमस्कार करू शकता किंवा बर्पीज करू शकता. अशा काही छोटे थोडेसे व्यायाम तुम्ही करू शकता किंवा झोपण्याच्या अगोदर जरी व्यायाम केला तरी हं. काही हरकत नाही थोडाफार. तर अशा पद्धतीने कुठेतरी शरीराची हालचाल होत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून जॉइंट्स आणि तुमचे मसल्स, बोन्स हेल्दी राहतील आणि वजनही वाढणार नाही. ओके. सो मला हे विचारायचं आहे, की डाएट करताना एक आयडियल मील प्लेट कशी असली पाहिजे? काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये? मील म्हटलं की काय आहे तुमचे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत आणि फॅट्स आहेत. हं. फॅट्स म्हटलं की हेल्दी फॅट्स असं गृहीतच धरायचं आपण हं. आणि मग कार्बोहायड्रेट्स म्हटलं की त्याच्यामध्ये तुमची चपाती, भात हं. किंवा भाकरी आहे, हं. हे झालं आणि प्रोटीन्स म्हटलं तर मग डाळी, नॉन व्हेजिटेरियन पदार्थ आले, फिश झालं, चिकन झालं, अंडी झाली किंवा दही, दूध, पनीर, मटकी, हं. वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी, डाळी, कडधान्य हे आले आणि त्याच्यानंतर हेल्दी फॅट्स. तर याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट ॲड करेन, की फायबर्स. ओके. फायबर्स म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या भाज्या घेताय, हं. त्या देखील भरपूर हव्या. तर मी सांगेन, की भाज्या आणि सॅलड्सचं प्रमाण जास्त पाहिजे. हं. त्यानंतर नंबर येतो प्रोटीन्सचा, हं. मग त्याच्यानंतर नंबर येतो तुमच्या कार्बोहायड्रेट्सचा हं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फॅट्स, जे तुम्ही भाजी बनवण्यासाठी वगैरे वापरत आहात, ते सगळं तुम्ही कमीत कमी तेलामध्ये किंवा तुपामध्ये जे काही असेल ते करणं. अशा पद्धतीने आपण एक हेल्दी मील प्लेट आपण सस्टेनेबल ठेवू शकतो.
शकतो. आणि जनरली असं म्हणतात की तुम्ही जे खाताय त्याच्यामध्ये जेवढा कलरफुल असेल, जेवढे रंगीबेरंगी पदार्थ असतील, रंगीबेरंगी म्हणजे चमचमीत असं मी म्हणणार नाही, तर जे नॅचरल रंग आहेत त्यामध्ये असतील तर त्याचा ओके. जास्त आपल्याला फायदा होतो. अच्छा. तर अशा पद्धतीची तुमची एक छानशी रंगीबेरंगी रेनबो कलर ज्याला आपण म्हणतो ते तुमच्या खाण्यात हवेत. आणि मग तुम्ही एक दिवस तुम्ही बीट घ्या सॅलडमध्ये, एक दिवस गाजर असेल, एक दिवस सिमला मिरची असेल, कोबी झाला, कच्ची मेथी, कच्चा पालक या गोष्टीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ओके. तर आत्ता आपण बोलताना प्रोटीनचा विषय आला. तर मला हे विचारायचं आहे, की आपल्या इंडियन डाएटनुसार किंवा आता तुम्ही एक मील प्लेट सांगितली, त्यानुसार आपल्याला इनफ प्रोटीन मिळतं का? की सप्लिमेंट्सची गरज लागते? तुम्ही जर आपण पूर्वापारपासून जे खात आलो आहोत आत्तापर्यंत, त्याच्यामध्ये दही दुभतं, दूध दुभतं, हे प्रकार जास्त असतात. त्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. प्रोटीन्स आपल्याला कशातून मिळतं? तर एक तर प्राणीजन्य पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ जे बायो अवेलेबल होतात जेव्हा तुम्ही घेतात, त्यात पूर्ण प्रोटीन असतं. मग एक तर तुम्ही त्याच्यामध्ये चिकन, फिश, अंडी हे खात राहा. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर दूध, दही, पनीर, सोया या सगळ्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे. पण आजकाल असं होतंय की दुधाचे पदार्थ सुद्धा लोक टाळतात हो. किंवा दूध घेणं सुद्धा टाळताय. तर मी म्हणेन की मग तुम्हाला प्रोटीन मिळणार कसं कुठून नाही? आहे? बरोबर. प्रथिनं कुठून मिळणार आहेत? तुमच्या शरीरात जर ज्या गोष्टीने बनलं आहे, स्नायू ज्या गोष्टीने बनला आहे ते तुम्हाला खायलाच हवे. नुसत्या मी 4 चपात्या खातो, 4 पोळ्या खातो, 2 भाकरी खाल्ली म्हणजे मी हेल्दी खातोय असं नाहीये. तर प्रोटीन्स सुद्धा मिळणं गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी असं होतं की फक्त भाजी-पोळी खाल्ली जाते. डाळही नसते, उसळही नसते, कडधान्य पण नसतं. तर मला वाटतं ते असणं गरजेचं आहे. ऑफकोर्स डाळींमध्ये पुन्हा कार्ब्स जास्त असतात, प्रोटीन्स थोडं कमी असतं. पण तरी देखील जे काही मिळत आहे ते आपल्याला गरजेचंच आहे. आणि जेवढं प्रोटीन मिळेल तेवढं चांगलंच आहे. कारण तुमच्या निदान वजनाच्या किलो तुमचं जे वजन आहे त्याच्या ग्रॅममध्ये तुमचं म्हणजे जर तुझं वजन 60 किलो असेल तर निदान 60 ग्रॅम तरी प्रोटीन दिवसाला आपल्याला सामान्य माणसाला हवं असतं. आणि ज्यांच्या ॲक्टिव्हिटीज जास्त आहे पुन्हा मग ते वाढतं. 1.2, 1.4, 1.5 जे हेवी जिम करतात त्यांच्यासाठी 1.8 2 ग्रॅम असं असतं. तर एवढं अचीव्ह करणं सोपं नाहीये. त्यामुळे प्रोटीन टाळून उपयोग नाही आणि ज्यांना गरजेचं आहे त्यांनी प्रोटीन पावडर घ्यायला हरकत नाही. मात्र तुमच्या न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियनच्या सल्ल्याने ते घ्या आणि ब्रँड कुठला आहे ते बघून घ्या. व्हे प्रोटीन घ्यायला काहीच हरकत नाहीये. त्याचा काहीही तुम्हाला त्रास होत नाही. पण जेवढं तुम्हाला आहारातून घेता येत असेल तेवढा प्रयत्न करा. ते जास्त महत्वाचं आहे, नाही का? मला एक प्रश्न अजून असा विचारा वाटतोय, की आजकाल बरेच फूड किंवा भाज्या सुद्धा इव्हन दूध ह्या सगळ्यामध्ये खूप भेसळ असते. मग अशा वेळी आम्ही कसं हेल्दी डाएट मेंटेन करावं? आता आपल्याकडे तर पर्याय नाहीये. आपण ज्यांना शक्य होईल, ज्यांच्याकडे जागा असेल, त्यांनी स्वतःच्या थोड्याफार भाज्या वगैरे म्हणजे अगदीच. जे गच्चीवर वगैरे बरेच जण आजकाल शेती करतात. किंवा हो. फुलझाडं किंवा त्याऐवजी थोडीशी फळझाडं लावायला आपलं पालेभाज्या वगैरे लावायला हरकत नाही. पण ते शक्य नाहीये. त्यामागे त्याची निगा राखणं वगैरे ते सोपं नाहीये. तर जे अवेलेबल आहे त्यातल्या त्यात तुम्हाला कुठून जे भरवशाचे तुमचे विक्रेते आहेत त्यांच्याकडून घेण्याचा ट्राय करा किंवा मग तुम्ही बाहेर हॉटेलिंगमध्ये वगैरे पैसे घालवत असाल, तर त्याच्याऐवजी तुम्ही एखादं ऑर्गॅनिक शॉप असेल, ते पैसे तुम्ही तिकडे इन्व्हेस्ट करा बरोबर. आणि तिथून फळं किंवा भाज्या घ्या आणि त्यावर हाच एक पर्याय आहे सध्या तरी मला. पण खाणं बंद करणं हा त्याच्यावर उपाय निश्चितच नाहीये. नाहीये. खरंय. त्यातल्या त्यात जे काही शुद्ध मिळत असेल, जे काही ऑर्गॅनिक मिळतंय ते तुम्ही बघा आणि त्यानुसार त्यातलं निवडायला सुरुवात करायला हवी. बरोबर. आपण प्रोटीनबद्दल आत्ता बोलत होतो. पण असं होतं की हाय प्रोटीन डाएटनी कधी-कधी किडनीवर परिणाम होतो. हे खरं आहे का? हे मिथ आहे किंवा हे कसं मेंटेन करावं मग? जसं मी म्हटलं, की हाय प्रोटीन डाएट म्हणजे ज्यांना खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, जे बॉडी बिल्डिंग करतात किंवा जे हेवी लिफ्टिंग वगैरे करतात, त्यांना अच्छा. 1.8 टू 2 ग्रॅम प्रोटीनची गरज असते आणि ते देखील हायर प्रोटीन या कॅटेगरीमध्ये येत नाही. तर तुमची किडनी सक्षम असते. प्रोटीन व्यवस्थित पचन करू शकते. तुमचं शरीर व्यवस्थित पचन करू शकतं आणि किडनीवर त्याचा परिणाम फारसा होत नाही. पण जर आधीपासून तुम्हाला किडनीचा
किडनीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मात्र तुम्हाला प्युरिन फूड्स वगैरे या सगळ्या गोष्टी बघून कुठल्या प्रोटीन्समध्ये प्युरिन आहे नाही आहे हे बघून त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला ते घ्यावं लागतं किंवा तुमच्या डायटिशियनच्या सल्ल्यानुसार घ्यावं लागतं. तर जसं मी म्हटलं की आपल्या भारतीय खाण्यामध्ये आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे प्रोटीन या नावाला प्रोटीन आणि प्रोटीन पावडर यामध्ये लोक गल्लत करतात. प्रोटीन्स म्हणजे आपण जे शाळेत शिकलो आहोत प्रथिनं, ज्याच्यामध्ये डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर या सगळ्या गोष्टी येतात, त्या का टाळायच्यात? त्याचा ते शरीर आरामात तुमचं सगळं ते डायजेस्ट करू शकतंय आणि किडनीवर त्याचा काहीही लोड येत नाही. तर आहारामधलं प्रोटीन हे निश्चितच चांगलं आहे. तुम्हाला जर प्रोटीन पावडर वगैरे घ्यायची असेल तर कुठलाही हर्बल पावडर वगैरे घेण्याऐवजी तुम्ही प्रॉपर एक चांगल्या ब्रँडचं व्हे प्रोटीन घ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटीन्स घ्या, ते फायदेशीर आहे. मात्र फारसं तुम्ही प्रोटीनला घाबरून राहण्यात अर्थ नाहीये. कारण तुम्हाला मसल गेनसाठी किंवा साधे तुमचे मसल्स रेग्युलर काम करण्यासाठी, तुमचे जॉईंट्स, तुमचे हाडं व्यवस्थित काम करण्यासाठी तुम्हाला प्रोटीन्सची गरज असते. तर ते टाळून चालणार नाही आणि त्याला घाबरून उपयोग नाहीये. मात्र रोजच्या आहारामध्ये जसं मी म्हटलं की हे जे पदार्थ आहेत, दूध, दही, पनीर, अंडी झाली, फिश, चिकन या गोष्टी तुम्ही ॲड करा आणि हे बिना मसाल्याचे खाण्याचे प्रयत्न करा, तर त्याचा जास्त फायदा होईल. आणि अशा पद्धतीने आपण प्रोटीन्स निश्चितच इन्क्लूड करू शकतो खाण्यामध्ये. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, तर मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही तुमच्या दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये हे डाएट किंवा एक हेल्दी लाईफस्टाईल कशी मॅनेज करता? मी स्वतः हेवी लिफ्टिंग करते जिममध्ये. माझं रोजचं जिम असतं. त्यामुळे मी मला व्यवस्थित खावं लागतं. मी मुळीच कॅलरीज वगैरे खूप मोजून घेते वगैरे असं नाहीये. पण तरी देखील मला माहिती आहे की कुठे कंट्रोल करायचं काय आहे. मी सगळं खाते. कारण तुम्हाला जगायचंय, लाईफ एन्जॉय करायची आहे. डाएट म्हटलं की लोकांना वाटतं की हे खायचं नाही, ते खायचं नाही. तर सगळं खा. पण तुम्ही व्यायाम करा किंवा व्यवस्थित तुमचं खाणं असं ठेवा की जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होईल आणि जेही खातायत ते एनर्जी म्हणून वापरलं जाईल. तर माझ्या खाण्यामध्ये मी प्रोटीन्स व्यवस्थित ठेवत असते. त्याच्यानंतर मी दर 6 महिन्याला मी चेकअप करून घेते की जेणेकरून काही व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे का ते चेक करते. मग त्यानुसार माझ्या खाण्यामध्ये बदल करते आणि फ्रुट्स, रोजचं एक फ्रूट हे ठरलेलं आहे. त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या आठवड्यातून 3दा तरी असतातच. त्याच्यानंतर गाजर, काकडी, बीट हे खाण्यामध्ये कायम असतं. संध्याकाळी शक्यतो आता लाईट म्हटलं की लोकांना वाटतं भात खाल्ला, खिचडी खाल्लं की आम्ही लाईट खाल्लं असं असतं. तर त्याच्याऐवजी तुम्ही सॅलड खा. त्या सॅलडमध्ये तुम्ही मटकी, उसळी, मूग वगैरे कडधान्य किंवा पनीर, सोया या गोष्टी, टोफू या गोष्टींचा एक मोठा बाउल भरून सॅलड खाल्ला तरी ते पोटभरीचं होतं आणि त्याला आपण लाईट म्हणू शकतो. तर मी आठवड्यातून 3दा तरी असं इन्क्लूड करते. त्यानंतर तुम्हाला जर खिचडीच आवडते तर तुम्ही वरीची खिचडी खा किंवा क्विनोवा तुम्ही खाऊ शकता. अशा गोष्टी रात्री. मात्र सॅलड हे कायम हिरो तुमच्या जेवणाचं राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तर मी अशाच पद्धतीने माझा डाएट फॉलो करते. फार काही वेगळं करत नाही. आणि जर लोकांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा झाला तर ते कसे करू शकतात? माझा Googleवर जर तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला निश्चितच माझा नंबर आणि क्लिनिकचं नाव दिसतं आणि माझं Facebookवर, Instaवर पण मी आहे. सर्च केलं तर चैताली आहेर नावाने आहे आणि माझं पेज देखील आहे. YouTube चॅनल आहे पण फारसं ते मी वापरत नाही. मात्र मला कॉन्टॅक्ट करायचा म्हटलं तर मला तुम्ही इनबॉक्समध्ये जरी केलात मेसेज वगैरे तरी मी रिप्लाय नक्कीच लवकर देते. थँक यू सो मच चैताली मॅम. आज तुमच्याशी बोलून आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा आणि माझे सुद्धा बरेच गैरसमज दूर झालेले आहेत नक्कीच. आणि ज्या पद्धतीने चैताली मॅडमनी सांगितलं तसं लक्षात ठेवा की डाएटला नक्कीच सुरुवात करा, फास्टिंगला सुरुवात करू शकता. पण त्याआधी व्यवस्थित चेकअप्स करून घ्या, प्रॉपर डायटिशियन किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच पुढे जा. तर आपण भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत आयुष्याचा खजिनाला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. आयुष्याचा खजिना या YouTube चॅनेलचे खूप आभार. ज्यांनी मला इथे डाएटबद्दल बोलण्यासाठी बोलवलं आणि मला ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवता आली. त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. धन्यवाद.